मिसेस सोजी प्रणाली. तर आज तुमच्यासोबत मी माझं डेली रुटीन शेअर करणार आहे. हे आधी पण केलेलं आहे, पण रोज-रोज काहीच दाखवणार ना आणि डेली व्लॉग्स म्हटल्यावरती हे सगळं तर आलंच. तर सकाळ-सकाळी छान अशी सुरुवात झालेली होती आणि सकाळची सुरुवात आपली किचनमधूनच होते. ज्या आयांची पोरं सकाळ-सकाळी शाळेत जातात त्यांची तरी. तर छान असं नेचर झालेलं होतं आणि असं हिरवंगार वातावरण झालेलं असतं ना, तर खूप छान वाटतं. तर इकडे मी कुकरला बटाटे शिजायला घातलेले आहेत. कणिक वगैरे सुद्धा माझी मळून झालेली आहे. तर आज मला मनातल्या गोष्टी काही शेअर करायच्या होत्या तुमच्यासोबत. लाँग व्हिडिओला सध्या किंवा शॉर्ट व्हिडिओजला व्ह्यूज कमी येत असले ना, तरी कधीतरी नक्कीच येतील. या आशेवरती मी रोज व्हिडिओज शेअर करते आणि करत राहणार. एक दिवस माझाही चॅनल नक्कीच मॉनिटाईज होईल, अशी मनापासून माझी इच्छा आहे आणि तुम्ही अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्की सबस्क्राईब करा. तुमचा एक छोटासा सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोठा सपोर्ट आहे. तर आज सकाळी म्हटलं रोजचंच रुटीन तुमच्यासोबत शेअर करूया आणि आज अद्विकच्या टिफिनसाठी मला बनवायचे होते आलू पराठे. त्यासाठी सगळ्यात आधी बटाटे कुकरमध्ये शिजवायला ठेवले आणि तोपर्यंत कणिक मळून साईडला ठेवली होती. सगळं तर झालं होतं. आता बटाटे शिजतायत तोपर्यंत घराबाहेरचं हे सुंदर नेचरसुद्धा मी तुम्हाला दाखवलं. त्यानंतरनं सकाळला वेळेला असं शांत छान वाटतं आणि कामसुद्धा पटपट आवरतं. तर बटाटे शिजेपर्यंत मी कांदा, कोथिंबीर चिरून घेतली आणि त्यानंतरनं माझ्या पद्धतीने पराठ्याचं सारण कसं बनवते हेही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. सगळं साहित्य मी आधीच काढून साईडला ठेवलं होतं. आता कुकर थंड झाला आहे म्हणून एक बटाटा अद्विकसाठी साईडला काढून ठेवणार आहे आणि बाकीचे सुद्धा पाण्यातून साईडला काढून ठेवणार आहे. कारण जर जास्त वेळ पाण्यात बटाटे राहिले तर सारण पातळ होतं आणि पराठे लाटताना फुटतात किंवा पराठे लाटताच येत नाहीत. तर आता माझे बटाटे वगैरे सगळं साईडला काढून झालं आणि एक बटाटा सोलून मी ते मॅश करून घेते. बटाटा थंड झाला नव्हता, पण थोडीशी घाई होती मला, म्हणून मी तसंच मॅश करून घेतला आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळलं, कोथिंबीर टाकली आणि कांदा टाकला. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा मसाले ॲड करू शकता. मी जे जसं बनवते तसं तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकली, मिरची पावडर आणि चाट मसाला माझ्याकडे नव्हता, पण चाट मसाला टाकल्यावर सुद्धा छान होतं. मी लिंबू अर्ध पिळून टाकलं. ॲज युअर चॉईस म्हणजे जसं तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही मसाले त्यात ॲड करू शकता. मीठ वगैरे टाकलं आणि छान सगळं एकत्र करून घेतलं आणि ह्या लाल बटाट्यांचं एकच आहे, की आहे ना याचे पराठे खूप छान होतात आणि आहे ना इथे मी तुम्हाला सांगत होते, की आज माझा काही केला ट्रायपॉडच सेट होत नव्हता. सगळे माझे हाफ हाफ व्हिडिओज आलेले आहेत. पण असू द्यात मी तसेच शेअर करेन कारण खूप मेहनत लागते एक-एक व्हिडिओचे शॉर्ट घ्यायला आणि त्याच्यासोबत काम करायला. तर इकडे माझं सारण वगैरे छान रेडी झालेलं आहे. सगळं जेवढं मला लागायचं तेवढं सगळं सामान मी बाजूला काढून ठेवलं होतं. म्हणजे फक्त नुसते आता पराठे लाटायचेच माझे बाकी होते. तर अद्विकला सकाळ-सकाळी उठायचं म्हणलं की नको वाटतं. त्यामुळे त्याला उठवायचं म्हणलं की मला एक वेगळंच टेन्शन असतं. तर त्याला उठवायला गेले तर तो बघा, त्याला उठायचंच नसतं. तो उठला तर इतका टाईमपास करतो. तो इथेच बस, तिथेच बस. मग इकडेच टंगळ-मंगळ कर, तिकडेच टंगळ-मंगळ कर आणि शेवटच्या 10 मिनिटात तो आवरतो. तर बघा इकडे कसा जाऊन बसलाय पेटीवरती. असा रुसून बसतो सकाळ-सकाळी. त्याला आवरायचंच नसतं. त्याला उठवण्यात आणि ह्याच्यातच माझं आहे ना अर्धा तास तरी निघून जातो. मी त्याला उठवायला गेले की माझ्याच मांडीवर येऊन झोपला.
तर बघा आता ह्याचं असंच चाललेलं असतं आणि हा आहे ना, अगदी शेवटच्या 10 मिनिटात आवरतो. याला कसंबसं मी उठवलं, ह्याची झोप घालवली आणि याला अंघोळीला पाठवलं आणि परत किचनमध्ये आले. किचनमधला पसारा इग्नोर करा, पसारा काहीच नाहीये. पण ते कॅमेरा सेट होत नव्हता आणि मग मी 0.5 मध्ये सेट केला. पण आहे ना, ते क्लॅरिटी एकदम डल होते 0.5 मध्ये असं मला तरी वाटतं. तर कणकीच्या पिठामध्ये छान मी सारण भरून घेतलं आणि आधी हाताने असं स्प्रेड करून घ्यायचं सगळीकडे आणि मग हलक्या हाताने पराठा लाटायचा. आता ज्यांना माहीत असेल त्यांना नाही, पण ज्यांना माहीत नसेल किंवा ज्यांच्याकडून फुटत असतील त्यांच्यासाठी ह्या टिप्स मी देते आणि ज्यांना माहीत असेल त्यांनी स्किप पण करू शकता. त्याच्यानंतरनं पराठे वगैरे लाटून मी छान असे भाजून घेतले. पराठे कायच लाटायचे होते, 2च फक्त करायचे होते मला. त्यामुळे 2च पराठे मी भाजून घेतले आणि असे खरपूस पराठे भाजले ना तरच ते चांगले लागतात. नाहीतर गव्हळे-गव्हळे भाजले की ते मग असे बिलबिलीत होतात थंड झाल्यावरती. अद्विकचा टिफिन वगैरे मी भरून घेतला आणि मी सॉस कधीतरीच देते, दररोज देत नाही. असे पराठेच वगैरे असले तर सॉस देते. आज वीकली ऑफ होता, म्हणजे वीकली काहीतरी फंक्शन होतं यांच्या स्कूलमध्ये त्यामुळे युनिफॉर्म ऑफ होता. त्याच्यानंतरनं थोडा वेळ होता म्हणून मी बसले होते. तर हा बघा सगळीकडे ही लहान मुलं अशी आपल्याला त्रास देत असतात. तर काय करायचं? ही जरा शाळेत गेली ना, तर डोक्याला जराशी शांतता वाटते खरंच. आणि थोडा वेळ बसलेच होते तोपर्यंत बस आली आणि जोपर्यंत मुलं लहान आहेत ना, तोपर्यंत त्यांच्या दप्तरांचं, त्यांच्या टिफिन बॅगचं सगळं ओझं आपल्यालाच वागवायला लागतं, नाही का? पण एवढं बरं आहे, की त्याला उचलून-बिचलून घेऊन जायला काही लागत नाही. तो चालत जातो आणि रडत वगैरे नाही स्कूलमध्ये जाताना. पण मी स्कूलमध्ये गेली, की त्याला असं वाटतं मी त्याला सोडून जाते की काय, त्याच्यामुळे तो रडतो. तर त्याला स्कूल बसमध्ये बसवून वगैरे दिलं. स्कूल बस नाही ही व्हॅन आहे छोटीशी. पण ती स्कूलचीच आहे म्हणजे. तर त्याच्यामध्ये बसवून वगैरे दिलं आणि संध्याकाळच्याच टायमिंगला मी व्हिडिओ बनवायला घेतला. आता मी रेडी झाले आणि रेडी होऊन कुठे निघाले ते मी तुम्हाला पुढे सांगते. ओ बाळा. काय? डॉक्टरकडे काय चाललेस डॉक्टरकडे? खोटं निघतंय? आणि येतो. नको. येता. नको. येता. येतो मी. आई. आई. ही काय आहे? तू देव बाप्पा ठेव तिथं. गणपती काय आहे? ही गणपती आहे का काय आहे? तो देव बाप्पा आहे. ह्यो हत्ती आहे. हां. हे हे देव बाप्पा आहे ह्यो बी. तर याची नौटंकी तुम्ही पाहिलीच असेल, की आता हा गाडी चालवून आम्हाला घेऊन जाणार होता. तर अद्विक दुपारी स्कूलमधून आला आणि मला म्हणाला, की "आई आपण पाणीपुरी खायला जायचं का?" तर मी म्हटलं, "ठीक आहे, जाऊया आपण संध्याकाळी." त्याला आधी सांगितलंच नव्हतं. मग त्याला घेऊन आम्ही गेलो. त्याला असं वाटत होतं, की मला नेणारच नाही इथे. त्याला म्हटलं, की "आम्ही डॉक्टरकडे निघालोय, तू नको येऊ." तर त्याची बडबड तुम्ही ऐकलीच असेल. त्याच्यानंतर पाणीपुरी खायला वगैरे गेलो. आणि माझी बहीण त्या व्हिडिओ काढत होती. तर त्याने ते बघितलं आणि त्यानी आहे ना असा थंब दाखवला म्हणजे सबस्क्राईब करा असं. तर त्याला मी त्या दिवशी शिकवलं होतं आणि त्याच्या लक्षात आहे. तर तो कसा लाजतोय बघा. मुलगीच पाहिजे होती खरं तर. पाणीपुरी वगैरे घेतली, पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर ना आम्ही निघालो होतो मंडईमध्ये जायला, भाजी मंडईमध्ये. सकाळी पराठे केले होते ना, तर सगळे बटाटे संपले होते. त्यामुळे इमर्जन्सीला बटाटा तर हा लागतोच आणि काही भाजीला नसला, की बटाट्याची भाजी ही पटकन होते. जरी मला आवडत नसली बटाट्याची भाजी, तरी अद्विकला आवडते. तो छान आवडीने खातो आणि त्यामुळेच आम्ही निघालेलो होतो. कारण परत यायला जमत नाही. ब्लिंकिट करायचं म्हणलं, की खूप पैसे जातात. त्याच्यानंतरनं हा बघा आमचा सातारा.
मंडईमध्ये गेल्यानंतर ना बटाटे वगैरे घेतले. आता हे पांढरे बटाटे जे आहेत ना, ते मी दरवेळेस नाही घेत आणि त्याची भाजी पण मला आवडत नाही. मला बटाट्याची भाजीच आवडत नाही. पण मी हे लाल बटाटे घेते कारण अद्विकला बटाटा आवडतो, त्यामुळे तो खातो. आणि संध्याकाळचं हे मंदिर बघा किती सुंदर दिसतंय ना. बटाटे पागवायची जबाबदारी अद्विकने घेतली होती. त्यानंतर ना आम्ही घरी आलो आणि चला तर मग आता ड्रेस वगैरे चेंज करते आणि हे बघा हे लाल बटाटे जे आहेत ना, त्यांच्यापासून पराठे मी बनवले होते आणि पर्सनली मला तरी खूप आवडतात. चवीला पण मस्त लागतात. तर चला आजचा हा छोटासा डेली व्लॉग इथेच थांबवते आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचा सपोर्ट असाच कायम ठेवा. चला तर मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. थँक सो मच फॉर वॉचिंग. बाय.